नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंदाकिनी. मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया. थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि मेथीचे लाडू बनवायची धूम चालू आहे. पण आपण ह्या थंडीमध्ये ओमेगा 3 ने भरलेले लाडू खाणार आहेत. ओमेगा 3 फॅटी ॲसिड, या ॲसिडची सगळ्यांनाच गरज असते. लहानापासनं मोठ्या माणसांपर्यंत ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांना ह्या ॲसिडची गरज असते. तर ह्या थंडीमध्ये आपण खाणार आहेत जवसाचे लाडू. ह्याला हिंदीमध्ये अलसी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये फ्लॅक्स सीड म्हणतात. मी इथे पावशर जवस घेतलेले आहेत. ते दोनदा करून चांगले भाजून घेतलेले आहेत तडतड वाजेपर्यंत. 1 चमचा तूप टाकलेला आहे मी इथे गावरान. व आता ह्याच्यामध्ये मी छोटी 1 वाटी खायचा डिंक टाकणार आहे. जे आपण डिंकाचे लाडू बनवतोत ना, तो डिंक आहे हा. आणि ह्या तुपामध्ये थोडा थोडा डिंक चांगला भाजून घ्यायचा आहे. बघा, एकदम साबुदाण्यासारखा फुललेला आहे हा. जवस आपले थंड झालेले आहेत, चांगले बारीक करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला जाडसर आवडत असतील तर जाडसर पण राहू द्या, पण मी इथे मीडियम केलेला आहे की जेणेकरून लेकरं चावायचा कंटाळा करतात ना, त्याच्यामुळे मी इथे बारीक केलेले आहेत. तर डिंक पण आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. डिंक मी इथे थोडासा जाडसर ठेवलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बदाम टाकायचे आहेत. मी इथे 30 ते 25 बदाम घेतलेले आहेत आणि 20 काजू घेतलेले आहेत. 2 विलायची टाकून आपण शेंगदाण्याचा कूट करतो ना, त्याप्रमाणे मी इथे बारीक केलेलं आहे. जास्ती जाड पण नाही आणि जास्ती बारीक पण नाही. जवसाच्या ह्या कुटामध्ये आपण हे काजू बदामचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर पावशर जवस घेतले होते त्याचप्रमाणे मी इथे पावशर गूळ टाकणार आहे. तुम्ही बघू शकता किती चिकट झालेला आहे गूळ टाकायच्या आधीच. आता हे गूळ मिक्स करून परत मिक्सरला आपण हे मिश्रण बारीक करणार आहेत. हे मिश्रण बघा किती चिकट होते. लाडू बनवण्यासाठी परफेक्ट मिश्रण झालेलं आहे. भाजलेले जवस किंवा कच्चं जवस तुम्ही जर रोज 1 चमचाभर म्हणजे 10.5 ग्रॅम जवस जर तुम्ही रोज खाल्लं ना, तर तुम्हाला 2350 मिलीग्रॅम ओमेगा 3 फॅटी ॲसिड मिळणार आहे. जवसाचे इतके फायदे आहेत. कोलेस्ट्रॉल कमी होतं, वजन कमी होतं, मधुमेह असला तर मधुमेह कंट्रोलमध्ये येतो, पचनक्रिया आपली सुधारते, केसाचा कोणाला त्रास असेल, केस गळती होत असेल, कोंडा झालेला असेल, त्वचेचे रोग कमी होतात, हार्मोन्स इनबॅलन्स होतात आजकालच्या ह्या नवीन पिढीमध्ये. ते बॅलन्स करण्याचं काम ओमेगा 3च्या गोळ्या न खाता तुम्ही हे जवसाचे जर लाडू करून खाल्ले ना, तर हे खूप तुम्हाला फायद्याचं आहे. व्हिडिओ आवडला असला तर नक्की मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.